हॅलो स्टुडंट, जसं की तुम्हाला बोर्डवर दिसत असेल बघा, पालकांचं टेन्शन, मुलं अभ्यासच करत नाहीत. खूप मोठी समस्या आहे ही पालकांची. परंतु स्टुडंट्स, त्यावर मी आज घेऊन आलेली आहे 3 उपाय. त्यापैकी तुम्ही कोणताही एक करू शकणार आहात आणि मग पहा मुलं स्वतःहून अभ्यास करतील. अनेक वेगवेगळ्या समस्या पण मी इथे लिहिलेल्या आहेत की आजकाल मुलांच्यासाठी पालकांसमोर कोणत्या कोणत्या समस्या येत आहेत की ज्याच्यामुळे पालकांना टेन्शन येत आहे आणि पालकांना खरंच प्रश्न पडतो की मुलं अभ्यासच करत नाहीत, मग काय करावं. तर स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, मी अशा काही 3 महत्त्वाच्या युक्त्या तुम्हाला सांगणार आहे आणि या युक्त्यांच्या मदतीनं 3 महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की मी इथे तुम्हाला बोर्डवर सांगितलेलं आहे की 3 उपाय मी सांगणार आहे, यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकणार आहात. तर स्टुडंट्स, पटकन बघण्यापूर्वी की आपल्याला नेमके उपाय काय करायचे आहेत, तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की ही समस्या नेमकी काय आहे आणि आपण क्विकली 3ही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जो योग्य वाटतो तो तुम्ही करायचा आहे. पण एवढी मात्र गॅरंटी की हे जे उपाय आहेत यापैकी कोणताही एक उपाय जर तुम्ही केलात तर मुलं स्वतःहून अभ्यास करतील. स्वतःहून ते म्हणणार सुद्धा नाहीत की मला अभ्यास करायचा नाही किंवा मला कंटाळा आलाय, मी आज करणार नाही, जा आणि मी आता खेळायला जाणार आहे, मला खेळू दे, असं ते काहीही सांगणार नाहीत. किंवा मला पाणी प्यायला जायचं आहे आणि मला आता भूक लागली आहे, असले कोणतेही कारण ते तुमच्या समोर देणारच नाही. एवढ्या गॅरंटीने सांगते. तर त्यासाठीचे हे 3 उपाय कोणते आहेत ते आपण बघूया. यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकणार आहात. सो स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. सो स्टुडंट्स, खूप 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 चांगला रिस्पॉन्स आहे तुम्हा सर्वांचा. आपण वेगवेगळ्या इंग्रजी वाचनची सिरीज असेल, इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स असेल जो की मराठीतनं आहे, या सगळ्या कोर्सेससाठी ग्रामरसाठी तर अगोदरपासूनच खूप छान रिस्पॉन्स होता. सो या सर्वांसाठी खूप खूप आभार. खूप पॅरेंट्सच्या अशा रिक्वेस्ट होत्या की मॅडम काय करावं. तर मी शाळेत आहे, शाळेत गेली 20 वर्ष झालं मी शिकवते मुलांना. सो शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांच्या आणि पालकांच्या समोर सध्या ही समस्या आहे. मुलांना सुद्धा अभ्यास करावा वाटत नाही. मुले म्हणतात काय करावं मॅडम, कंटाळाच येतोय, अभ्यासच करावा वाटत नाही. आणि पालक आले तर पालकांचं नेहमी म्हणणं असतं की मुलं 8वी 9वीला गेली तरी सुद्धा अभ्यास करत नाही. 1ली 2रीचे 5वी पर्यंतचे जी मुलं असतात ती लहान असतात, तीही मुलं घरी अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचा अभ्यास कसा घ्यावा, ती मुलं का ऐकत नाहीत, अशा अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत. विशेष म्हणजे मोबाईल. सो मोबाईल ही पण एक मोठी समस्या आहे. सो थोडक्यात काय, तर अनेक अशा गोष्टी आहेत मुलांच्या समोर की ज्या मुलांना तिकडे आकर्षित करतात. म्हणजे मोबाईल असेल, टीव्ही असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे गेम्स असतील, याकडे मुलं जास्त आकर्षित होतात. तर मग ह्या सर्व गोष्टी सोडून मुलं अभ्यास कसा करतील. पालकांचं असं म्हणणं असतं की काय करावं मॅडम, आणि मुलं तर आमचं ऐकतच नाहीयेत. काय असा उपाय करूयात, तो उपाय प्लीज आम्हाला सांगा की जेणेकरून मुलं जे आहेत ते अभ्यासाला लागतील. तर स्टुडंट्स, मी तर 3 उपाय सांगणारच आहे आणि अगदी क्विकली सांगणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की मुलं जे अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचं जे मन अभ्यासात लागत नाही त्याचं नेमकं रिझन काय आहे. आपल्याला जर कारण समजलं तर निश्चितच स्टुडंट आपण त्याच्यावरचा उपाय जो आहे ते पॅरेंट्स स्वतः त्यांना तो सहज सापडेल. सो पहिले समजून घेऊया की मुलं अभ्यास का नाही करत. तर बघा, क्लास कोणताही असो, पहिलं तर कारण आहे ते म्हणजे मोबाईल किंवा मोबाईल सारखे वेगवेगळ्या गोष्टी ज्या की मुलांना खूप आकर्षित करतात. मग मुलांना ह्या गोष्टी का आकर्षित करतात, कारण त्या मुलांना आनंद देतात, आहे की नाही. सो मोबाईल पाहिला, गेम पाहिले किंवा व्हॉट्सअपवर किंवा रील्स वगैरे शॉर्ट्स ह्या गोष्टी पाहिल्या की मुलांना आनंद मिळतो. म्हणजे पहा, आपण सुद्धा आणि मुलं सुद्धा कोणतीही गोष्ट आनंद मिळवण्यासाठी किंवा कोणीतरी काहीतरी आपल्याला देतं आहे, ही गोष्ट केल्यावर ही गोष्ट मिळते असं जेव्हा मुलांना वाटतं तेव्हा ती मुलं ऑटोमॅटिकच ती गोष्ट करायला लागतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की मोबाईल आहे, खेळल्यावर छान वाटतं, बाहेर जाऊन मुलं ग्राउंडवर खेळतात, मुलांसोबत खेळतात, कारण त्यांना झटपट त्यातनं आनंद मिळतो. परंतु अभ्यास ही अशी गोष्ट आहे की तिथे का मुलांचं मन लागत नाही, का मुलं अभ्यास करत नाहीत, कारण मुलांना अभ्यास ही गोष्ट कंटाळवाणी वाटते. एक तर
दुसरी गोष्ट, मुलांना म्हणजे अभ्यास केला, पहिली तर एक गोष्ट आजकाल तर मुलांचं असं झालेलं आहे की मुलांना कष्टच करावेसे वाटत नाही. कारण कष्ट, अभ्यास करणं म्हणजे कष्ट आहे, मेहनत आहे. सो मुलांना मेहनतच करा वाटत नाही, पहिली गोष्ट. आता मुलांकडनं ही गोष्ट आपल्याला करून घ्यायची आहे. मग मुलं कष्ट करत नाहीत, मेहनत करत नाहीत. का नाही करत? तर त्यातनं त्यांना एखादी गोष्ट पटकन आनंद देणारी मिळत नाही. जसं की अभ्यास केल्याच्या नंतर पुढे जाऊन त्यांना खूप यश मिळेल, परंतु आज मुलांना हे समजत नाही. कित्येक पालक तर असं येतात, मॅडम काय करावं, पोरगं 10वीला गेलं, पोरगी 10वीला गेली, परंतु अभ्यासालाच बसून झालेत. किती सांगावं त्यांना, ट्युशन्स लावल्या, वेगवेगळे क्लासेस लावले, ऑनलाईन क्लासेस लावले. सो तुम्ही वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी पालक प्रोव्हाइड करतात, परंतु मुलं काय करतायत, फक्त तिथं जात आहेत. तिथं जाऊन त्यांनी जे काही टीचिंग केलेलं असतं ते पॅसिवली लक्षपूर्वक नाही, पालकांनी पाठवले म्हणून जायचं, तिथे ऐकायचं आणि निघून यायचं. सो सारासार फार तर तिथे जात असताना, येत असताना मित्रांची संगत असते, त्यात आनंद मिळतो म्हणून मुलं तिथं जातात आणि ते क्लासेस अटेंड करतात, परंतु स्वतः ते काहीही करत नाही. सो मग ते स्वतः का नाही करत? तर मी सांगितल्याप्रमाणे त्यांना एकतर कष्ट नको वाटतात, दुसरी गोष्ट त्यांना झटपट काहीतरी मिळत नाही. तर मग बघा, काही पॅरेंट्स काय करतात, अभ्यास कर बेटा, अभ्यास केलंस की मग तुला मी चॉकलेट घेऊन देईल, किंवा अभ्यास कर, मी तुला एखादं गिफ्ट घेऊन देईल. सो अशा प्रकारे प्रलोभनं पण दाखवतात. तर ही गोष्ट मुलांसाठी खूप घातक असते. त्यामुळे मग ती करावी का नाही, असेही अनेक पालकांचे प्रश्न असतात. मॅडम काय करावं, असं केलं तर मुलांना अशी सवय लागेल, उद्या ती गोष्ट, कोणतीही गोष्ट काहीतरी दिल्याशिवाय करणार नाही. सो खरंच आहे, हे पण खूप चुकीचं आहे. सो मग काय करूया आपण? तुम्ही काय करणार आहात, पालक काय करू शकणार आहे? ज्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो त्यांनी अभ्यास कसा करायचा आहे, जेणेकरून की त्यांना अभ्यासात इंटरेस्ट वाटला पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. एखाद्या गोष्टीत जर रुची असेल तर आपण ती गोष्ट ऑटोमॅटिक करतो, आहे ना. मुलं मोबाईल का सोडत नाहीत, हातातला मोबाईल सोडतच नाहीत मुलं, असं पालकांचं खूप जणांचं म्हणणं आहे. मग ते का सोडत नाहीत? कारण त्यांना त्यातून खूप झटपट आणि खूप सारा आनंद मिळतो, म्हणून ते सोडत नाहीत. मग आता आपण काय करूया, की आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग पहिले तर मुलांना हे समजावून सांगा की अभ्यास आज जरी केला तर त्याचं फळ तुम्हाला उद्या मिळेल, पण ते मिळणार आहे. पण तरी सुद्धा आज मुलांना काहीतरी आपल्याला द्यावं लागेल, त्यातून त्यांना आनंद मिळत गेला की मग ते अभ्यासाला बसतील. सो ठीक आहे स्टुडंट, आता ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या समस्यांचा आपण विचार केलाय, मुळात आपण पाहिलं की मुलं अभ्यास का नाही करत. आता मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे, आणि हे 3 उपाय जे आहेत, मी 3 का सांगते आहे, यातला एक उपाय तर खूपच बेस्ट आहे, जो मी तुम्हाला शेवटी सांगेल की ह्या तिन्हीपैकी तुम्हाला कोणता उपाय खूप बेस्ट आहे, जो तुम्ही केलात तर अगदी मुलं म्हणजे आज नाही, आयुष्यभर तुमचे मुलं नेहमी स्वतःहून अभ्यास करतील, आणि स्वतःहून करणार नाही तर ते इतरांना सुद्धा अभ्यास करायला सांगतील. सो एवढी इम्प्रूव्हमेंट त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक होईल. सो काय आहेत ह्या गोष्टी? तर बघा स्टुडंट, त्यातला पहिला जो उपाय असणार आहे तर तो आहे, जसं मी तुम्हाला आता सांगितलं बघा, की मुलांना काहीतरी भेटलं तर मुलांना आनंद होतो. सो पहिली मी मेथड तुम्हाला सांगणार आहे स्टुडंट, आणि ती मेथड आहे, तिला आपण म्हणू शकतो शाबासकीची मेथड किंवा प्रेरणा. ठीक आहे, समथिंग अशा काहीतरी गोष्टी द्या की ज्याच्यामुळे मुलांना प्रेरणा मिळेल. मग त्यासाठी तुम्ही शाबासकी देऊ शकता मुलांना. ओके, सो पण प्रलोभन दाखवायची नाही. ही मेथड जी आहे ती समजून घेऊया अगोदर आपण, की मुलांना ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला मुलं बसतील, होमवर्क वगैरे करतात ते, किंवा टेस्ट असेल एखादी तर ती सोडवलेली मुलं पालकांना आणून दाखवतात, किंवा घरी पण ते काही ना काहीतरी नक्कीच अभ्यासाला बसतात. होमवर्क तरी त्यांना ॲटलिस्ट कंप्लीट करावाच लागत असतो. सो ते जरी ते करायला बसलेले असतील, भलेही ते पाठांतर करत नसतील, शब्दपाठ करत नसतील, प्रश्नोत्तर पाठ करत नसतील, गणित सोडवत नसतील, किंवा फक्त पाहून कॉपी करून लिहून काढत असतील, तर ह्या जेव्हा मुलं गोष्टी करत असतात, ते अगदीच न करता तर कोणीच राहत नसतं. काही ना काही, कोणी ना कोणीतरी मुलं बसतच असतात अभ्यासाला. एक्स्ट्राचा अभ्यास ते करत नसतील, पण होमवर्क सर्वजण करतात. मग काय करायचं आहे? सो ही जी पहिली मेथड आहे ती आहे प्रेरणा किंवा शाबासकी मेथड. तर याच्यामध्ये मुलं जे काही करत आहे तर त्याला तुम्ही शाबासकी द्या, त्याला म्हणा वा छान. भले त्याला होमवर्क लिहिलेला असेल, तुम्ही पालक काय म्हणतात, आई असो वडील असो,
नुसतं लिहितच बसायला लागला, नुसतं गाईडमधलं बघतो आणि लिहून काढतो. सो हे टोनिंग नको आहे. मुलांना कुठल्याही प्रकारे निगेटिव्हली कोणत्याही गोष्टी त्याच्यासमोर बोलायच्या नाहीत. मग त्याला तुम्ही प्रेरणा द्या, हां छान लिहिलंयस ना, गाईडमधून लिहिलंस पण छान लिहिलंयस बरं का, अक्षर खूप छान आले, व्यवस्थित लिहिलं आहेस तू, छान छान शाबास. पण काय कर, पुढच्या वेळेस की नाही मनानं लिही. हां मग तू बघ 2 तरी वाक्य मनानं लिही आणि मग बाकीचं काम होईना पाहून लिही, म्हणजे तुला मनानं लिहायची सवय लागेल. सो असं त्यांना सांगा. सो एखादी गोष्ट केल्याच्या नंतर त्यांनी समजा गणितच केलेले आहेत, भले मित्राच्या वहीतनं पाहून लिहिले तरी पण त्या वा वा शाबास, तुला एवढं तर पटलं ना की आपण होमवर्क कंप्लीट केला पाहिजे, तुझ्याकडे गाईड नाही किंवा तुझ्याकडे काही बुक्स नाही तर तू मित्राची वही आणलेली आहेस, म्हणजे तुझ्यातली ही महत्त्वाची गोष्ट आहे की तुला अभ्यास करावासा वाटतोय, होमवर्क आपण कंप्लीट केलं पाहिजे, ही भावना त्या मुलांची महत्त्वाची आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड युअर चाइल्ड, ट्राय टू अंडरस्टँड युअर सन डॉटर. ओके, मुलांना समजून घ्या. प्रत्येक वेळेस आपण रागवल्यामुळे, आपण भडकल्यामुळे मुलं जी आहेत तर ते मुद्दाम करतात मग ते. सो त्यांच्या कलाने घ्यायचं आहे आणि त्यांना सतत प्रेरणा देत राहायचं आहे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टीनं मुलं जे काही अभ्यासाच्या गोष्टी करतात त्यासाठी मुलांना प्रेरणा द्या. अगदी मुलं शाळेत जरी जात असतील तरी मुलं, वा माझा मुलगा, त्याला समोर सांगा, वा तू खरंच, तुला मानावं लागेल, तू दररोज शाळेत जातो, तू कधी पण शाळा नाही बुडवत, तू खूप प्रामाणिक आहेस. अशा ज्या काही तुमच्या मुलांमधल्या चांगले गुण आहेत, एखाद्याला पेंटिंग वगैरे येत असेल तर त्या वा वा छान, माझा मुलगा खूप छान पेंटिंग करतो, वा 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 रिंकू तू किती छान पेंटिंग करतेस नाही का, असं म्हणून तिला शाबासकी द्या, त्याला शाबासकी द्या. सो अशा ह्या गोष्टी मुलांच्या, जिथं तुम्हाला नसेल इच्छा मनात तरी सुद्धा मुलांना शाबासकी द्या. बघा, तुम्ही जर अशा पद्धतीनं मुलांना शाबासकी द्यायला सुरुवात केली तर बघा मुलं कसे पटापट सगळ्या गोष्टी करायला लागतील. आणि ही मेथड जी आहे ती आम्ही दररोज वर्गामध्ये वापरतो, क्लासमध्ये वापरतो आम्ही. अगदी एखादा छोटासा मुलगा जरी असेल, मी आता अगदी सध्याचं उदाहरण सांगते, एक नॉन सेमीचा वर्ग आलेला आहे मला, 8th स्टँडर्डचा आहे, 8th स्टँडर्डचा. त्या वर्गातल्या मुलांना दुर्दैवाने, कदाचित ही लॉकडाऊनची बॅच असल्यामुळे असेल, पण त्या मुलांना इंग्रजी वाचता येत नव्हतं. भरपूर मुलांना, 75% मुलांना इंग्रजी वाचता येत नव्हतं. मग मी मुलांना मोटिवेट करायला सुरुवात केली, जे येतं आहे त्यांना त्याच्यात मोटिवेशन द्यायला सुरुवात केली. आणि आपण जी इंग्रजी वाचनाची सिरीज आपली सुरू आहे त्याच मेथडने मी त्यांना मुलांना पहिले 15 दिवस, अगदी 15 दिवस डेली त्यांना इंग्रजी वाचन शिकवलं आणि डेली मी त्यांना मोटिवेट करत राहिले की अगदी छोटीशी जरी गोष्ट केली, त्यांनी CAT कॅट जरी शब्द वाचला, माहिती आहे आपल्याला तो भरपूर मुलांना वाचताच येतो, पण तरी मी त्यांना लागलीच सांगायचं, वा छान, बघ तुला कॅट वाचता आलं की नाही, बघ आता हे पण वाचून दाखव. की लागलीच मुलं WAX वॅक्स, एक्स असलं तरी ते वॅक्स म्हणतात. सो हे आहे आउटपुट जेव्हा तुम्ही शाबासकी मेथड वापरता. या मुलांमधनं आज भरपूर मुलं, म्हणजे जे 75% मुलं इंग्लिश रीडिंग करत नव्हते, या माझ्या मेथडमुळे मुलं जी आहेत ती एवढी अभ्यासाला लागलेली आहेत की ते स्वतःहून माझ्या मागे लागतात की मॅडम, आणि आज आपलं इंग्लिश रीडिंगचा भाग राहिला आहे, आज आपण 10 मिनिटं 15 मिनिटं घेऊ, आज एक्स्ट्रा तास घ्या मॅडम. कारण त्यांना माहिती झालेलं आहे की मॅडम लागलीच आपल्याला शाबासकी देतात. सो बघा, तुम्ही पण ही मेथड वापरून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट कळेल आणि मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतील. कारण शाबासकी आवडत कुणाला नाही. तुम्ही एखादी गोष्ट बघा, तुमच्या बॉसने तुम्हाला जर म्हणलं वा तुम्ही छान करता हां हे, तर तुम्हाला किती छान वाटतं. सो जशा पद्धतीनं आपल्याला कोणी कौतुक केलेलं आवडतं तसंच मुलांचं पण असतं. मुलांना कौतुक केलं की त्यांना खूप छान वाटतं आणि ते हिरिरीनं पुन्हा ती गोष्ट वाढून करतात. सो स्टुडंट, ही झाली तुमची पहिली मेथड. त्यानंतर दुसरी एक मेथड आहे स्टुडंट, जी की मुलांना खूप आवडेल आणि ही आहे गेम मेथड. ओके, ही गेम मेथड आहे जिथे तुम्ही गेम्स खेळणार आहे. ओके, गेम्स. आता गेम्स कसे खेळायचे, मुलांना, भरपूर मुलांना अभ्यास करा म्हणलं की ते करत नाही. सो तुम्ही मुलांसमोर अभ्यास करा हा शब्द वापरायचाच नाही. आता तुम्ही म्हणाल मॅडम अभ्यास करा असं जर नाही म्हणलं तर मुलं कसं अभ्यास करतील, तर हीच तर ती युक्ती आहे की ही जी मेथड आहे गेम मेथड, याच्यामध्ये काय करायचं आहे, एकतर तुमच्या घरामध्ये 1 किंवा 2 मुलं असतातच, नसतील तर स्वतः तुमचा जो एक मुलगा किंवा मुलगी आहे ती आणि त्याच्यासोबत तुम्ही स्वतः,
असे 2 जण घरामध्ये असू असतात. मग ह्या दोघांमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर कशा करायच्या? बघा, मुलांना शब्दपाठांतर करायचे असतात, मुलांना काही 1-2 प्रश्नांची उत्तर पाठ करायची असतात, जी की तुम्ही अगदी थोडी थोडी दररोज जर घेतली तर मुलं हळूहळू अभ्यासाला लागतात. पण त्यांना अभ्यास करा म्हणायचं नाही. तुमची मुलं समजा अजिबातच ऐकत नाहीत तुमचं, किंवा तुमचंच म्हणून नाही, खूप पालकांची मुलं ऐकत नाहीत सांगितलं तर. अभ्यास करा म्हणलं की ते काहीतरी रिझन सांगतात. सो अशा मुलांसाठी ही मेथड खूप छान आहे. सो काय कराल, आणि ही मेथड की नाही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणासाठी पण योग्य आहे. माझ्या ह्या आजच्या 3ही मेथड वयोगट बिलकुल महत्त्वाचा नाही आहे. कारण तुम्ही पहिलीपासून अगदी तुमचे मुलं 10वी-12वीला असतील, फर्स्ट इयर सेकंड इयरला असतील, पण ते अभ्यास करत नसतील तरीही त्यांच्यासाठी ही मेथड उपयुक्त आहे. सगळ्या मेथड, 3ही मेथड तुम्ही चूज करायचं आहे की तुम्हाला कोणती सोपी वाटते ती तुम्ही करायची आहे. ओके. सो बघा, गेम मेथडमध्ये तुम्ही काय करणार आहे, समजा तुम्हाला शब्दपाठ करून घ्यायचे आहेत मुलांकडनं. समजा 10 शब्द आहेत, एक मुलगा आहे, एक मुलगी आहे तुमच्याकडे. मुलाला शब्दपाठ करायचे आणि मग काय करा, चिठ्ठ्या तयार करा. 10 शब्दाच्या किंवा 5 शब्दाची एक चिठ्ठी, 10 शब्दाची एक चिठ्ठी, 15 शब्दाची एक चिठ्ठी. अशा प्रकारे त्या चिठ्ठ्यांवर तुम्ही ते शब्द लिहा. तशाच प्रकारे प्रश्नपाठ करायचे असतील तर प्रश्नांच्या चिठ्ठ्या करा 1-2, किंवा एखादं गणित असेल त्याचे फॉर्म्युले असतात आहे ना, तर त्याचे फॉर्म्युले पाठ करायचे असतील, सूत्र गणितांचे, तर ते सूत्र पाठ करण्यासाठी ते सूत्र लिहून तुम्ही 1-2 चिठ्ठ्या तयार करू शकता. आणि अशा 3-4 चिठ्ठ्या तयार करा आणि 3-4 चिठ्ठ्या मुलीला सांगा की हे बेटा तू ह्या चिठ्ठ्या लपवायच्यास, आणि मुलाला सांगा तू एक चिठ्ठी शोध, एक तरी शोधता आली पाहिजे. मिनिट द्या, 2 मिनिटाचा वेळ, 3 मिनिटाचा वेळ, आणि सांगायचा एरिया. सपोज या हॉलमध्येच चिठ्ठ्या लपवलेल्या आहेत तर सांगा या हॉलमध्ये मी लपवल्यात, तू शोधायची आहेस. आणि वेळ द्या, 2 मिनिटं, 3 मिनिटं असा वेळ द्या. मग त्या वेळेत मुलं चिठ्ठी शोधतात, कारण आपण घरातच लपवलेली असते आणि खूप अशा ठिकाणी लपवू नका की ती सापडणार नाही. सो मुलांना पटकन सापडेल, आणि नाहीच सापडलं तर शेवटच्या 1 मिनिटात तुम्ही हिंट पण देऊ शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं ती चिठ्ठी जी आहे, वेगवेगळ्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवायच्या. कोणती तरी एक चिठ्ठी मुलांना सापडेल. समजा 15 शब्द असलेली चिठ्ठी मुलांना सापडली, तर मग तुम्ही त्याला सांगायचं आहे की मुलीनं सांगायचे, तुम्ही म्हणण्यापेक्षा मुलीनं सांगायचं, ए भैया बघ रे, आता ही चिठ्ठी तुला सापडली ना, आता मी तुला टास्क देणार. मी टास्क काय देणार तुला, तू काय करायचंय, मी सांगेल तसं करायचंय. आता हा गेम असतो, त्यामुळे मुलांना ते विरुद्ध पार्टी जे सांगते ते करणं भाग असतं. सो मग तुम्ही त्या मुलाला म्हणजे मुलगी सांगेल मुलाला की हे सर्व शब्द आहेत ना ते लिहून काढ आणि मला दाखव. एक पण चूक नाही झाली पाहिजे बरं का, नाहीतर मग मी सांगितलेली शिक्षा तुला घ्यावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही मुलांकडनं ते लिहायला लावा. तो मुलगा बघा बरोबर लिहिल. आता इथे अभ्यास करा म्हणलेलं नाही, काहीच नाही. आपण याच मेथडनं तुम्ही एकमेकांच्या चिठ्ठ्या एकमेकांना द्या. घरात एकच मूल असेल तर तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत हा गेम खेळा. बघा मुलं किती चुटकीसरशी हा गेम खेळतील. कुठल्याही प्रकारे मोबाईल वगैरे खेळणार नाहीत, उलट तुमच्या मागे लागतील. चल मम्मी, चला पप्पा, आपण गेम खेळूया, चला. आणि मग फक्त एवढं आहे की तुम्हाला या पद्धतीनं ते बुक्सवर लिहून घ्यावं लागेल, पेजेसवर तुम्हाला लिहावं लागेल, चिट्स तयार करावे लागतील. एखादं 2 प्रश्न पाठ करायचे असतील तेही तुम्ही या पद्धतीनं लिहू शकता. काय होतं मग मुलं ते डबल लिहितात. टास्क द्या वेगवेगळे. एकदा लिहिले ठीक आहे, मग एका लिहिण्यात होईल का, पण ते केअरफुली लिहितात, मग तो ऑटोमॅटिक अभ्यास होत जातो मुलांचा. त्या चिठ्ठ्या तशाच जपून ठेवा, एक बॉक्स करा, त्या चिठ्ठ्या तशाच जपून ठेवा. पुन्हा त्यातल्या 5 चिठ्ठ्या पुन्हा 2 दिवसांनी 4 दिवसांनी लपवायला सांगा. तोच रिपीट अभ्यास होतो मुलांचा. सो अशा पद्धतीनं चिठ्ठ्या वाढवत पण जा आणि मागच्या चिठ्ठ्या पण पुन्हा मुलांना देत जा. एकमेकांना टास्क देण्यामधून मुलांना गंमत येते आणि पालकांना सुद्धा मजा येते की हां किती छान ना, तू शोधलंस, आता बघ, आता दीदीनं जे टास्क दिले ते तुला करावं लागेल. सो अशा पद्धतीनं मुलांकडनं ही जी मेथड आहे गेमिंगची, तर ही लहान मुलांना तर खूप आवडेल. मोठे मुलं सुद्धा ज्यांना अजिबातच इंटरेस्ट नसतो अभ्यासाला, त्यांना अभ्यास करतं म्हणायचं नाहीये, मग या मेथडनं तुम्ही त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्याल. एवढंच आहे की त्यावेळेस तुमचे टीव्ही, तुमच्या जवळचे मोबाईल, या सर्व गोष्टी पालकांनी सुद्धा अजिबातच जवळ ठेवायचे नाहीत, चालू ठेवायचे नाहीत. एवढी एक गोष्ट करा, म्हणजे तुम्ही पण त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व झालात तर तुमचा फॅमिली टाइम असेल तो क्वालिटेटिव्ह टाइम होईल तो, आणि यातनं मुलं बघा किती हसत आणि मनोरंजकरित्या ते खेळतील. ओके. सो स्टुडंट, आता आणि पॅरेंट्स सुद्धा, आता आपण 3री मेथड मी तुम्हाला सांगणार आहे
आणि ही जी मेथड आहे तर ही तर सगळ्यात बेस्ट मेथड आहे बघा. याला तुम्ही म्हणू शकता फॅमिली मेथड किंवा ग्रुपिंग मेथड. ओके, ग्रुप मेथड और फॅमिली टाइम किंवा स्टडी टाइम. आता ह्या ज्या सर्व मेथड आहेत स्टुडंट, स्टडी टाइम, ओके, ह्या ज्या तीनही मेथड आहेत ह्या मी ऑफकोर्स ह्या सगळ्या अनुभवातनं आलेल्या आहेत. ह्या काही कुठे आपण पाहिलेल्या नाही आहेत, काहीच नाही. सो ह्या सगळ्या अनुभवातल्या आहेत. आणि बघा ही जी तिसरी मेथड आहे की याच्यामध्ये ग्रुप किंवा फॅमिली मेंबर्स, फॅमिली टाइम किंवा त्याला तुम्ही स्टडी टाइम म्हणू शकता. ह्या स्टडी टाइममध्ये ह्या तिसऱ्या मेथडमध्ये सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, तुमचा मोबाईल बंद राहणार आहे. त्याचबरोबर बंद म्हणजे तुम्ही स्विच ऑफ करूनच ठेवावा असं काही नाही. तुम्ही फ्लाईट मोडवर वगैरे टाकून ठेवू शकता, सायलेंट करून ठेवू शकता, पण अशा ठिकाणी ठेवा जिथं तुमचं आणि तुमच्या मुलांचं त्या फोनकडे लक्ष जाणार नाही. त्याचबरोबर तुमचे जे टीव्ही असतील चालू तर तुमचा टीव्ही बंद असायला हवा. म्हणजे हा फॅमिली टाइम आहे तो तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनोरंजनासाठी नाही तर मुलांना घडवण्यासाठी तुम्ही हा फॅमिली टाइम स्पेंड करणार आहात. त्यामुळे पालकांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची. काही पालकांना कदाचित असं वाटेल काही पण सांगतायत, असं कुठं होत असतं का, तर हे असं करावं लागणार आहे पालकांना. जर पालकांना असं वाटत असेल की आपले मुलं घडले पाहिजेत, बिघडलेले चालणार नाहीत कुणालाच, तुमच्या मुलांना जर तुम्हाला घडवायचं असेल तर यासारख्या गोष्टी तुम्हाला आजकाल कराव्या लागतील. कारण पूर्वीचा काळ वेगळा होता की जेव्हा मुलांना सांगितलं, धाक दाखवला की मुलं अभ्यासाला बसत होती. पण आताच्या मुलांसाठी इतर आकर्षण खूप आहे, त्यामुळे मुलं पटकन अभ्यासाला बसत नाही. सो आता ह्या मेथडमध्ये तुम्ही काय करणार आहात, फॅमिली टाइम किंवा स्टडी टाइममध्ये. तर पहा स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, विशेषतः पॅरेंट्सने याकडे लक्ष द्यायचे कारण पॅरेंट्सला ही मेथड पुढे होऊन करायची आहे. सो या मेथडमध्ये माहिती आहे का की ही मेथड तर खूप म्हणजे खूपच सुपर आहे. लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला काय करायचंय, आता काही जणांचं असं म्हणणं असतं की मॅडम काही करा तुम्ही, माझा मुलगा अभ्यासाला बसतच नाही. काय करू सांगा, किती वेळेस सांगू त्याला, मारून पाहिलं, धाक दाखवून पाहिलं, राहून पाहिलं, उपाशी ठेवून पाहिलं, सगळंच केलं मॅडम, पण माझा मुलगा किंवा मुलगी ऐकतच नाही. सांगा आता काय करू. तर पालकांनो ही मेथड तुमच्यासाठी आहे. तर बघा मग काय कराल, तर एक टाइम ठरवा. संध्याकाळचा टाइम विशेष करून तुम्ही ठरवू शकता. तुमचा इतर कामं जी आहेत ती आटपून तुम्ही हा ठराविक टाइम ठरवूनच ठेवा की 1 तासभर आपल्याला बसायचं आहे. आणि ह्या 1 तासामध्ये आपण दुसरं काहीच करणार नाही आहोत. इव्हन तुमची मम्मी असेल बसलेली सोबत तर तिने किचनमध्ये पण जायचं नाही आहे काम करण्यासाठी आधनमधनं. सो तुम्हाला पूर्ण वेळ तिथंच द्यायचा आहे 1 तासभर. सुरुवातीला अर्ध्या तासापासून सुरुवात करा जर मुलांना कंटाळवाणं वाटत असेल तर, पण कमीत कमी 1 तास मात्र तुम्ही बसायचं आहे. पण ही मेथड करून पहा स्टुडंट्स, पालकांचा आणि मुलांचा वेळ कसा चाललाय हे अजिबात कळणार नाही. मुलं 1 तास नाही 2-2 तास, 2.5-2.5, 3-3 तास सुद्धा सहज बसतील. ओके, काय कराल मग, तर बघा पॅरेंट्सनी सर्वात प्रथम काय करायचं. सपोज आपण गृहीत धरतोय की तुमची मुलं ऐकत नाहीयेत, तुम्ही जरी म्हणलात चल अभ्यासाला बसत नाही, मग काय करणार, तर आई वडील यांनी काय करायचं आहे, जी काही तुमच्याकडे मुलांची पुस्तकं आहेत ती पुस्तकं घेऊन बसा. एका हॉलमध्ये, एका रूममध्ये कुठेतरी तुम्ही ते पुस्तकं घेऊन बसा आणि मुलांना सहज म्हणा चला रे अभ्यास करूया. आले, ओके, 1 किंवा 2, मुलगा किंवा मुलगी, मुलं सहसा ऐकत नाहीत पण मुली, विशेषतः लहान जे कोणी असेल मुलगा किंवा मुलगी, तर लहान जे असतं ते थोडंसं धाकाने ऐकत असतं, त्यामुळे ते तर नक्कीच येऊन जवळ बसतं. सो बसो की नाही बसो, तुम्ही पुस्तकं घेऊन बसा, मुलांची पुस्तकं वाचा, पहा. पॅरेंट्स जर पुस्तकं मुलांचे नको वाटले तर तुम्ही पेपर किंवा तुमची स्टोरी बुक्स असं काही तुम्ही घेऊन बसू शकता, पण मुलांचे अभ्यासाचं दप्तर सोबत ठेवा, मुलांचे बुक्स काढून आजूबाजूला ठेवा. आणि मुलांना अधूनमधून जर ते बसतच नसतील तर अधूनमधून 1-2 वेळेस सुरुवातीला म्हणून बघा, ए चला ना बसू आपण, ए चल बरं आजचा होमवर्क राहिलेला बघ बरं जरा काय येतो, असं म्हणा. आणि दाखवू नका, रागवू नका. सो बघा जे पालक म्हणतात की आमचा मुलगा बसतच नाही, तो काय करेल, टीव्ही बंद आहे, मोबाईल बंद आहे, तुमचेही बंद आहेत, मुलांचे तर बंदच आहेत. सो मग मुलं काय करणार आहेत, रिकामं बसणार आहेत. ते पाहतील आपले आईवडील काहीतरी वाचत आहेत, आपले आईवडील काहीतरी लिहित आहेत, मग आता रिकामं बसून काय करावं. सो नक्कीच तुमचे मुलं जे आहेत ते तुमच्यासोबत येतील. त्यांना माहिती असतं शाळेत काहीतरी होमवर्क दिलेलं असतं.
सो हे अभ्यास करणं पण गरजेचं असतं, ते काहीतरी कंप्लीट करणं गरजेचं असतं. मग ते तुमच्यासोबत येऊन बसतील. मग ते तुम्ही येऊन बसल्याच्या नंतर त्यांना सांगा, हां ठीक आहे, हे लिही बेटा, काय लिहायचं आहे तुला, काय पाठ करणार आहेस तू, हां चल ठीक आहे कर. सुरुवातीला त्यांना सांगू नका हे कर ते कर ते कर, काही सांगू नका. ते जे करतायत जस्ट तुम्ही त्यांच्या शेजारी बसा. जर त्यांना मदतीची गरज असेल तर करा, आणि नसेल गरज तर त्यांचं त्यांना करू द्या. सो तुम्ही फक्त सोबत बसायचं आहे. तुम्ही रिकामे असाल तर तुम्ही वाचन करा. तुम्ही रीडिंग करायचं आहे कुठल्याही पद्धतीचं, मुलांचे बुक्स घेऊन वाचा, सहज ती चाळा, मुलांच्या नोटबुक बघा, जेणेकरून की मुलांना पण वाटेल की आपल्या नोटबुक पालक बघतात. मग त्यात जर काही मिस्टेक्स असतील तर तुम्ही त्या सांगू शकता. अक्षरघाण काढलेलं असेल तर मुलांना म्हणू शकता, ए चल आता हे लिही बरं, छान अक्षरात लिहा. सो असं म्हणून त्यांना तुम्ही बसवू शकता. तुम्ही वाचन करत बसलेला आहात, तुम्ही मात्र प्लीज मोबाईल नाही चालू करायचा. काही झालं तरी पण या टायमिंगमध्ये मोबाईल, टीव्ही पूर्णतः बंद असेल, तुमच्या इतर गप्पा पण बंद असतील. सो तुम्ही पूर्णतः रीडिंगवर फोकस करणार आहात, तुमच्या स्वतःच्या. अधूनमधून तुम्ही मुलांकडे लक्ष देणार आहात की मुलं ते अभ्यास करत आहेत का. सो या मेथडनी सुरुवात करा. दररोज मुलं या मेथडनी नक्कीच घरी बसतील. सुरुवातीला 4-5 दिवस तरी मुलांना हे कर ते कर, हे केलंस का, हे तुला येतच नाही, असं काहीही निगेटिव्ह बोलायचं नाही. सो मुलांना फक्त करायला लावा, जे ते करतायत ते बघा, शक्य असेल तिथं त्यांना प्रेरणा द्या, त्यांचं कौतुक करा, आणि हळूहळू गोष्टी समजून घ्या की आपला मुलगा काय करतो आणि काय करत नाही. आणि मग हळूहळू त्याच्याकडनं काढून घ्या की त्याला कोणता सब्जेक्ट तो करत नाही, मग नाही करत तर का नाही करत. मग समजेल तुम्हाला की त्या मुलांचा काही बेसिक भाग कच्चा आहे. मग तो कोणताही सब्जेक्ट असो, इतिहास, भूगोल, विज्ञान किंवा गणित किंवा इंग्रजी. सो जो भाग त्याला येत नाही, आणि हे मात्र पालकांनी लक्षात घ्यावं, जेव्हा त्यांना कळतं तिन्ही मेथडमध्ये आपल्या मुलांना काय येत नाही, तिथपासून मुलांची सुरुवात करा. खूप सारे पॅरेंट्स जे आहेत ते मुलांना फक्त कोचिंग क्लासला पाठवतात. त्यांना वाटतं कोचिंग क्लासला पाठवलं की जबाबदारी संपली, पण हे अजिबात योग्य नाही. कारण कोचिंग क्लासमध्ये भरपूर वेळेस मुलांचा जो आहे तो बराचसा वेळ हा वाया जातो. आणि मुलं त्यांना म्हणजे समजा रीडिंग येत नसेल आणि मुलांना तुम्ही इंग्लिशच्या ट्युशनला पाठवलं तर तिथं ते टेक्स्ट बुक घेतात, रायटिंग स्किल घेतात, म्हणजे त्यांचा अकॅडमिक जो काही सिलेबस असतो तो ते घेत असतात. पण तुमच्या मुलांना रीडिंगच येत नाही इंग्लिशची, तुमच्या मुलांना इंग्लिशमध्ये रायटिंगच करता येत नाही. ह्या बेसिक गोष्टी जर मुलांना येत नसतील तर ट्युशन लावून, कोचिंग क्लास लावून काहीच फायदा होत नाही. सो ते तर मुलं शाळेत जाऊनही करतात. त्यामुळे मग एक्स्ट्रा एकतर तुम्ही पैसा व्यर्थ घालवता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सॉरी, पालकांना कदाचित वाईट वाटेल परंतु ही फॅक्ट आहे. ओके, सो जर वाईट वाटलं असेल तर सॉरी फॉर दॅट, परंतु अशा गोष्टी होतात. सो आपल्याला असं वाटतं, पालक बिझी असतात, त्यांना असं वाटतं ट्युशनला गेलं की काहीतरी सुधारणा होईल. पण स्वतः पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पालकांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे स्वतः थोडंफार जरी तुम्ही बघत राहिलात तर पहा मुलांना ते किती आवडेल. आणि अशा पद्धतीनं फॅमिली टाईम किंवा स्टडी टाईममध्ये जर पालक आपल्या सोबत बसलेले आहेत अभ्यास करायला, हे जेव्हा मुलं पाहतील तर बघा तुम्ही काय चेंज त्यांच्यामध्ये दिसेल तुम्हाला. आणि मग तुम्ही म्हणाल मॅडम की खरंच मॅडम तुमच्या सांगितलेल्या मेथड ज्या होत्या त्या खरंच इतक्या बेस्ट आहेत की मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतील. 2-3 दिवस तुम्ही कंटिन्यू ही मेथड करा, नंतर तुम्ही सोबतच बसणार आहात. पण असं नाही की एकदा मुलांची सवय लागली की आपण चला उठून आता नाही बसायचं. सो असं नका करू. स्पेंड सम क्वालिटेटिव्ह टाइम विथ युअर सन अँड डॉटर. ओके, सो काहीतरी थोडासा वेळ तुमच्या मुलांसोबत जरूर घालवा. यातून तुम्हाला मुलांच्या खूप साऱ्या समस्या समजतील आणि ते तुम्हाला बोलायला लागतील की मला हे जमत नाही, आज शाळेत असं झालं, आज शाळेत तसं झालं. आणि मग यातून सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी मुलांच्या समजतील, अनेक प्रॉब्लेम्स समजतील. मग मुलांना रीडिंग येत नसेल तर मग मुलांना रीडिंग कुठून करायला मिळेल ते पहा. त्यानुसार यूट्यूबचा भरपूर उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. आपल्या चॅनलवर सुद्धा रीडिंग, रायटिंग आणि संपूर्ण सिरीज आहेत. मग तुम्हाला रायटिंग स्किल जरी मुलांना येत नसेल तर ते सुद्धा आहे. सो कुठेही, माझंच चॅनल म्हणून नाही, सो तुम्ही कुठल्याही चॅनलवरचा हा अभ्यास मुलांना पाहायला लावू शकता. अगेन इथे पण एक गोष्ट करायची आहे की तुम्ही जर यूट्यूबवर मुलांना करून घेत असाल तर तुम्ही दोघांपैकी एक जण, घरातील कोणीतरी मेंबर त्यांच्या सोबत थांबायचं आहे, त्यांच्या सोबत बसायचं आहे, जेणेकरून मुलं जे आहेत जास्तीचा वेळ इकडे तिकडे घालवत नाही.
तर मग आपला व्हिडिओ बाजूलाच राहतो अभ्यासाचा आणि मुलं दुसरेच व्हिडिओ बघत बसतात आणि मग त्यांचा टाइम वेस्ट जातो. सो असं होऊ देऊ नका. सो पालकांनो, मला वाटते की तुमच्या भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती ह्या मेथडमधनं मिळाली असतील. जे मी तुम्हाला सांगितलं बघा, ह्या तीनही मेथड अशा आहेत, तीनही मेथड की या मेथडमध्ये मुलं स्वतःहून अभ्यास करतात, स्वतःहून. तुम्हाला मागे लागतील ते, चला आपण बसू पप्पा आपला वेळ झाला म्हणून. सो नक्की ट्राय करा. जर काही शंका असतील मुलांच्या कुठल्याही समस्येबाबतीतल्या, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. मला तर असं वाटतं, पहा मी त्या गोष्टी माझ्या अनुभवातनं सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या पटतील, कदाचित नाही पटतील, पण जर पटलं तर घ्या जरूर आणि अवलंब जरूर करा. आणि आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी पालकच जबाबदार असतात, एवढं मात्र नक्की. त्यामुळे पालकांनी याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यामध्ये थोडं का होईना ते लक्ष घातलं पाहिजे. बेस्ट मेथड कोणती आहे तर तुम्ही ते तुमच्यानुसार चूज करू शकता, परंतु मला जी बेस्ट मेथड वाटते आणि ती म्हणजे ही फॅमिली टाइम किंवा स्टडी टाइम. जर तुमची मुलं हे 6वी ते 12वीच्या दरम्यानची असतील तर तुमच्यासाठी ही मेथड बेस्ट असणार आहे. आणि जर तुमची मुलं 1 ते 4 ह्या वयोगटातली असतील, 1 ते 4 म्हणजे ग्रेड, ओके, क्लास, वर्ग, 1 ते 4 या वर्गातील मुलं असतील तर त्यासाठी गेम मेथड खूप बेस्ट असणार आहे. तुम्ही या पद्धतीनं वेगवेगळे चिट्स, वेगवेगळ्या कार्ड्स करून जर मुलांसोबत खेळत राहिलात तर मुलांचा अभ्यास केव्हा होतोय कंप्लीट ते कळणार सुद्धा नाही तुम्हाला. सो अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मेथड, शाबासकीची मेथड तर तिन्हीमध्ये पण ऑटोमॅटिक येते. तरी पण मी सांगितलेल्या मेथडने तुम्हाला जी बेस्ट वाटते ती मेथड तुम्ही अवलंबू शकता. मला मात्र ही बेस्ट वाटते, फॅमिली टाइम किंवा स्टडी टाइम, कारण त्यामध्ये तुम्ही स्वतः पूर्ण वेळ मुलांच्या सोबतच राहणार आहात. पण लहान मुलांसाठी मात्र गेम मेथड खूप छान आहे. मोठ्या मुलांसाठी सुद्धा सुरुवातीला तुम्ही गेम मेथड वापरू शकता आणि मग नंतर त्यांना एकदा आवड निर्माण झाली की मग नंतर तुम्ही स्टडी टाइम किंवा तिन्हीचंही कॉम्बिनेशन अशा प्रकारे तुम्ही मेथड करू शकता. पण पालकांनी याच्यामध्ये सहभाग घेणं खूपच गरजेचं आहे. होप स्टुडंट आणि पॅरेंट्स की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच युजफुल वाटला असेल. काहीही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा. रिक्वेस्ट केल्यामुळे अनेक पालकांच्या रिक्वेस्ट असल्यामुळे आपण हा व्हिडिओ घेतला होता. सो आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. अँड जस्ट अ मिनिट स्टुडंट्स, सॉरी, परंतु काही जर तुमच्या शंका असतील तर यू कॅन कॉल मी ऑन धिस नंबर. ओके, सो दिस इज माय सेल नंबर. सो याच्यावर तुम्ही मला कॉल करू शकता. जर काही पर्सनल तुमचे डाउट्स असतील पॅरेंट्सचे तर इवन यू कॅन कॉल मी ऑन धिस नंबर. सो थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.